घटक बोलतात, इतरही काही संघटना आमच्याशी बोलतात. त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमची आघाडी घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर येऊ. पण मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे आणि मनसे यांच्या चर्चा पुढे गेल्यानंतर मात्र शरद पवार असोत किंवा स्वतः संजय राऊत असो उद्धव ठाकरेंकडून त्यांनी बराच प्रयत्न केला असं कळतंय काँग्रेसला जवळ करण्याचा. अगदी थेट राहुल गांधींना सुद्धा त्यांनी फोन केला. त्यामुळे नक्की काय घडलं? नाही, त्याच्याबद्दल मला कल्पना नाही की त्यांचं राहुलजींशी बोलणं झालं की नाही, पण आमच्याशी त्यांचं काही स्थानिक पातळीवरती बोलणं झालं नाही. आणि सर्वसाधारणपणे AICCने असा निर्णय घेतला होता की हे सगळे जे निर्णय आहेत ते स्थानिक पातळीवर, म्हणजे मवियानं एकत्र लढलं पाहिजे, मवियानं एकत्र लढलं पाहिजे असं जे सातत्यानं मीडियामध्ये ते बोलत होते, असं जरी असलं तरी तुमच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही? आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी स्थानिक लेवलला चर्चा झाली नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की मागील जवळपास खूप सारे महिने आमच्याशी एकत्र अशी काही चर्चा झालेली नाही. आम्हाला कोणी बोलून त्या संदर्भात बोललेलं गेलेलं नाही. खरं तर गेली 5 वर्ष तुम्ही एकत्र आहात, म्हणजे त्याच्या आधी राष्ट्रवादी बरोबर आपण होताच, पण आता गेली 5 वर्ष आपण त्यांच्याही बरोबर आहात. त्यामुळे महाविकास आघाडी आज कुठेतरी तुटली हा निर्णय घेत असताना काँग्रेसच्या हायकमांडचं काय मत होतं? राहुलजी किंवा खरगेंशी यावर स्पेसिफिक चर्चा झाली असेल आपली? नाही, आपलं बिलकुल बरोबर म्हणणं आहे की आम्ही त्यांच्याबरोबर महाविकास आघाडी केली, आम्ही इंडिया अलायन्स पण केली. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये सुद्धा त्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये पार पडला. आणि इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी करताना जो कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला गेला ज्याच्यावरती चर्चा झाली आणि ज्याच्यामध्ये संविधान हा महत्त्वाचा धागा होता. सांगायचं तात्पर्य असं की कुठलेही इंडिया अलायन्स असो किंवा महाविकास आघाडी असो हे करताना त्या ठिकाणी कॉमन मिनिमम प्रोग्राम होता आणि संविधान आमचा धागा होता. आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला की खरगे साहेबांशी आणि आदरणीय नेते राहुल गांधीजींशी तुमची या विषयावरती चर्चा झाली का? बिलकुल या विषयावरती आमची चर्चा झाली होती. आम्ही 2 महिन्यापूर्वी आम्हा सगळ्यांना दिल्लीला बोलवलं होतं आणि दिल्लीला ज्यावेळी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांनी विचारलं की काय परिस्थिती आहे. पण मधल्या काळामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या इतर पक्षांशी चर्चा चालू होत्या आणि त्यांची विचारसरणी ही आमच्या विचारसरणीशी कुठेही जुळणारी नव्हती. आणि मग आम्ही ती भूमिका सांगितली की बाबा अशी अशी परिस्थिती आहे. त्यांनी सांगितलं की कुठलाही निर्णय घेताना तुम्ही स्थानिक पातळीवरती तुमचा जो निर्णय असेल तो तुम्ही घ्यावा. आणि सातत्याने आपण बघितलं असेल की कार्यकर्त्यांची पण म्हणणं होतं की विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल याच्यामध्ये आम्ही तिकीट लढताना आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे जे आहे ते महाविकास आघाडीचं काम केलेलं आहे. त्यामुळे आमची अपेक्षा अशी होती की कुठेतरी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी चर्चेमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करण्याची आवश्यकता होती जी त्या ठिकाणी झाली नाही. त्यामुळे आम्ही असं सांगितलं की बाबा हा निर्णय घेत असताना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी बोलू साहेब आणि मग तुमच्याकडे हा निर्णय घेऊ. त्याप्रमाणे जिल्हाध्यक्षांशी इतर पदाधिकाऱ्यांशी स्वतः चर्चा केली. मुंबईच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये आम्ही ही चर्चा केली आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचे प्रभारी आले तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्या ठिकाणी हा प्रस्ताव मांडला ज्याला सहमती मिळाली आणि त्याच्यानंतर जे आहे ते स्वबळाचा नारा देण्यात आला आणि मग पुढची जी आहे त्या गोष्टी चालू झाल्या. म्हणजे खरं तर हीच अडचण मला वाटतं काँग्रेस पक्षाची शिवसेनेबद्दल